सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आम्ही अशा लोकेशनला आलो आहे जे आमच्यासाठी हिडन जेमच बोलू शकतो आम्ही. तर ऋषी, बंटी आणि मी आलो आहे आज इकडे आणि खूप चांगलं लोकेशन आहे, खूप म्हणजे खूप. आणि हे सगळं क्रेडिट आमच्या बंटी द गद्दारला जातं, कारण की त्याला जेवढे चांगले चांगले लोकेशन माहीत असतात आणि तो कसा आता सध्या कामाला जातो म्हणून आम्हाला टाईम नाही भेटत आहे की त्याला घेऊन आम्ही कुठे जाऊ, कारण की सगळे जागा, सगळ्या रस्ते त्यालाच माहीत असतात. सो आज आम्हाला कुठे वेळ भेटला आहे, संडे पण आहे, म्हटलं विचार करू की जाऊया आज या लोकेशनला. येताना काही शूट करायला भेटलं नाही एवढं, तर डायरेक्ट इथे येऊन ब्लॉग चालू केला आहे. आणि आता जाताना तसं मी शूट करीन की रस्ता कसा होता, काय होता ते. विरारमध्येच आहे आणि मला खरंच खूप जागा आवडली, खरं म्हणजे खरंच खूप आवडले. ऋषी खाली आहे, ऋषी आता थोड्या वेळाने येईल, त्याच्यानंतर मग आपण त्याला पण ब्लॉगमध्ये घेऊया. भाई पण व्ह्यू इतका चांगला आहे, इतका की भाई एवढं पीस वाटतं आहे येऊन इकडे. मला रील बनवायचे ते पण बनवीन, फोटो काढायचे फोटो पण काढीन आणि ब्लॉग तर चालूच आहे. तर मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. त्यांचा आवाज बंद करून उभ्या आपल्यामध्ये कट करून गाइस, तुमको दिख रहा है क्या? ही सापाची मावशीच आहे ना. ती हलत का नाही पण काय आहे? आवाज येत आहे म्हणून काय रावस आहे. पण बाई ते साप वगैरे पण असणार या पाण्यामध्ये. काय मस्त आहे ना, पण भारी आहे. फोटो व्हिडिओ जाम भारी येणार. ते माणसं पण बसले, कपडे धुतात बायका, माणसं पोहतायत. हे यांचे लोकलमध्ये राहत असतील ना इथे सगळे? हा, हे इकडचे चाळीतले. मग ह्यांची तर मजा असेल. गाववाले. हा भाई इन लोग के तो सब मजे आहे. हे खरं लाईफ जगतायत. बंटी आमचा कातकरी आहे भाई. या जागेवरून व्ह्यू घे, इकडे ये. कुठे पण चढतो भाई, कुठे पण. मला असं वाटतं हे तर हिडन जेम निघालं आणि मला माहीत नव्हतं. मला कोणीतरी वरती घ्या, नाहीतर मी पडणार एवढं कन्फर्म. एकदा पडून दाखव ना. जाताना पडते ना कपडे. मी खेकडा. अरे यार, अशा प्रकारे पहिला हादरा, पहिले लागलेली अवदसा. नाही, तू तिकडे माती काढली पाहिजे होती. रस्ता माहिती आहे का? हम जा रहे हैं. किधर जा रहे? नीचे, पहिले नीचे फिरू. अच्छा, इधर तू नीचे. पहिले ऊपर फिर नीचे. पहिले इथे जाऊन येऊया ना. नको, कसरत होईल ना. हा, परत खाली पहिले जावा. इकडे जाऊया. चला. पडलास काय रे? पडलास? अरे हे पडशील बिडशील बंटी, पडशील. पडलो तर ती व्हिडिओ बनव. कोणती? पहिला वेडी गारद. पहिली बसलेली अवदसा. अरे कुठे तिकडे चाललाय भाई? अरे तुम्ही कुठे? आम्ही नाही आता, आम्ही आलो आता. आम्ही बघतो तुला, तुझा बघा तुम्ही. बंटी आहे ना,
सगळीकडे घुसेल भाई, त्याच्याबरोबर मला पण घुसायला लावेल. अरे वा, फुलपाखरू. अरे अरे, दिसत नाही वाटतं याच्यामध्ये. भावा कुठे जायचं भावा? नाही ना, आपण कुठे नाही जायचं, मी असंच आलेलो. उगाचच हा, खेकडे बघत आलोय, कुठे दिसतोय. दिसले का तुला खेकडे? दिसले का? ना, हरवल्यात सध्याला. एक खेकडा नाहीये. सगळीकडे पाणीच पाणी. इथून जाऊया का वरती? अरे पण वर काय जायचं? उगाचच फिरूया, ट्रेकिंग करूया. मजा आली आहे. ऋषी, चप्पल काढून आपण. सो गाईज, आता आम्ही इथून चाललो. या दोघांचं काहीतरी शूट चालू आहे. दोन एक सेकंदासाठी. अरे मग मला खाली वाकावं लागेल. हा, मग वाक ना. आता खालती पाण्यातून हे बघ, इकडनं घे, इकडनं एकदा असं पाण्यातून काढ आणि इकडनं वरतून काढ. अरे पण कसं भाई नाही होतं. ये इकडे, मी करू. झिंजून जातो बरोबर. पुढे झालं तर लवकर कर. व्हिडिओ काढायला किती कष्ट करावे लागतात. घ्या, किती कष्ट केलेत आपण. अजूनही जागा प्रॉपर काढ, जरा लांबून घे, त्या दगडापासून हात घ्या. तिथून असं ये दाखवत आणि वर कर. मग परत तिकडे कर. नाही आम्हाला नाही येऊ. सो गाईज, आता आम्ही जातोय. झालं काय रे? कुठून आलेलो? हां, इथून. सो गाईज, आता आम्ही इथून निघतोय. काट्यांचं झाड आहे, काय आहे? सो गाईज, आताच आलो आम्ही आणि ऋषी परत खाली गेला आणि पाऊस पडत होता, त्याच्यामुळे बाकीचे क्लिप्स घ्यायला नाही भेटले. तर डायरेक्ट घरी आल्यावरती आता ब्लॉग चालू केला मी. आणि आता मला खूप भूक लागली आहे, तर माझा विचार चालू आहे की काहीतरी बनवून खाते. कच्चं मस्त दिसतंय, एकदम छान दिसतंय. काहीतरी बनवून आता खाते, मला भूक लागली. आणि मला नाही वाटत की ऋषी हा ब्लॉग उद्याच किंवा आज रात्रीच एडिट करेल. मला असं वाटतं ट्यूजडे पण नाही, खूप लेट होणार हा ब्लॉग यायला. बघू काय होतं. आणि आता पहिला काहीतरी बनवून खाते, कारण की खूप भूक लागली. किती भारी वाटतंय ना. संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 7, 7:15 झाले आणि छान वाटतं. पाऊस पण पडतो. फ्रीजमध्ये मला 2 अंडी दिसलेत आणि हा उरलेला ब्रेड. तर याचं पण काहीतरी बनवून खाते आता.
मला ह्याच्यामध्ये आता ब्लॅक पेपर टाकायचा आहे, तो पण मी थोडंसं ॲड करते. म्हणजे मी कधी ॲड नाही करत, पण बघू कसं लागतं. ॲक्च्युली भजी खायचा मन होता, पण जाऊ दे, भजीला आता बेसन घरी नाही, म्हणून मग अंड ब्रेड खाऊया आपण. लोक तेलामध्ये बनवतात, आपण घी मध्ये बनवतो. गोदावरी घी मध्ये. आपण अंबानी आहे ना, आपण घी मध्ये बनवतो. आणि आता आपण हे असं, ॲक्च्युली मला ऑमलेट खायचं होतं, पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळी रेसिपी आली, तर माझा विचार चालू झाला की आपण असं डीप करूया. आणि छान दिसते. आपण हे आता टाकू. मलाच काय माहीत, मी हे खूप आधी बघितलं होतं की असं करू शकतो, तर आता मला वाटलं की मी पण बनवते, माझ्याकडून होईल का असं. विपत झालं, उगाच वेस्ट जाईल. चार होतील नाही ज्यात, दोघांना दोन दोन. मैं नहीं खाऊंगा. का रे, एवढं वाईट नाही बनवत मी भाई. मी असं थोडी ना बोलतोय, तू वाईट बनवते, ते पिवळं दिसतंय. पिवळं दिसतंय म्हणजे वाईट नाही बनवत, पिवळं बनवतेस. हो, जोक होता. नाही समजलं नाही तुला. शे, जाऊ दे, बच्ची आहे. उई, उई. ते गेला. माझा हात बाजूला असता. चक्रम आहे ना भाई, मी काय पण करेन. एक ब्रेड पलटी मारता येत नाही, एक ब्रेड. हे बनवते ते बघ, एक ब्रेड पण पलटी मारता येत नाही. तसं मला येतं, पण हे नवीन नवीन रेसिपी मला नाही झाली. बघितलं मी काय केलं. बघितलं. हुशार है ना मैं, मेरे से तेज कोई नहीं हो सकता. फक्त फोटोला फ्लॅश आहे. आमच्या बाईने फ्लॅश ऑन केली, फ्लॅशचं काढलंय. त्याला वाटलं की बाई व्हिडिओला पण फ्लॅश रेडी होईल. नाही बाई, तसं नसतं.
जोक घे मजा घे घे. जोक झाला जोक. फर्स्ट टाइम यूज करतोय ना कॅमेरा. जोक झाला मोठा. घे रे तू आता मजा घे. पुढच्या वेळेला फ्लॅशच नाही काढणार मी बाहेर. फोटो असो किंवा व्हिडिओ असो. बरे जाम रावस बनवलं नाही मी पण खाऊ नाही शकत. का देसी घीचा इस्तेमाल झालाय ना याच्यात. देसी घी अरे यू नो देसी घी काय कुछ नहीं होता है. होता है बहुत कुछ होता है. नाही काय नाही होत. गपचूप खा समजलं. मेरे को बैग बैग होता है. चुप आहे. आता मस्त खाऊया. आता मला भूक लागली. आता मला भूक लागली. अरे तो खाताना तरी मोबाईल साईडला ठेव. नुसता तो मोबाईल पाहिजेच. खाताना पण तो मोबाईल काय बघते तसं. लॉकअप Whatever. You say, Sophie, you make sure your wish will not begin. At the end of the day, he's a मला competition. मला खाताना काय ना काहीतरी लागतं बाई बघायला. बघते. कसं होतंय कसं